जय भीम नवबुद्धाय. बघूया आजच्या घडामोडी. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दीक्षाभूमीत भूमिगत पार्किंगमुळे स्तूपाला धोका असल्याचे आंबेडकर अनुयायींचे मत आहे. स्मारक समितीच्या या सर्व विकास योजनांमुळे नागपूरच्या दीक्षाभूमीच्या अस्तित्वाला धोका असल्याचे आंबेडकरी अनुयायांचे म्हणणे आहे. नागरिकांनी येथील पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड केली आहे. या भूमिगत पार्किंगमुळे स्तूपाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा या नागरिकांनी केला आहे. दरम्यान या ठिकाणी पोलीस अधिकारी दाखल झाले असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचा विरोध सर्वसामान्य बौद्ध जनता करत आहे. इथली जे स्मारक समिती आहे, ज्या पार्किंगच्या नावाखाली हे जे एवढं मोठं बांधकाम करण्यात आलं, इथं 14 ऑक्टोबर दसऱ्याला लाखोच्या संख्येने लोक इथं गोळा होतात, बाबासाहेबाला श्रद्धांजली द्यायला येतात. ही आमची प्रेरणाभूमी आहे, ही आमची ऊर्जाभूमी आहे. या ऊर्जाभूमीवरती हे बांधकाम करून लोकांना बसण्या उठण्यासाठी देखील जागा राहणार नाही. आणि जेव्हा लोक लाखोच्या संख्येने तेव्हा पार्किंगसाठी आम्हाला जागेची आवश्यकता पडत नाही. लोकांना बसायला जागा नाही, पार्किंगची तर आवश्यकताच नाही. तरी हे जे कमिटीचे लोक आहे, या लोकांना सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता RSSच्या लोकांसोबत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत या लोकांनी मिलीभगत करून एवढं जर सर्वसामान्य लोकांची जनतेची जागा आहे, जी धम्मभूमी आहे, ही यांनी बळजबरीने इथे ऑक्युपाईड करण्याचं काम केलं. इथे सर्वसामान्य लोकांचा काय उद्देश आहे? सर्वसामान्य जनतेला याचा काही एक तीळ मात्र देखील लाभ नाही आहे. इथं आम्हाला बसायला जागा नाही, तर पार्किंगची आम्हाला आवश्यकता नाही आहे. सौंदर्यीकरण जे बाहेर होते आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे, परंतु जे अंडरग्राऊंड त्यांनी पार्किंग आणि ते सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि आणखी बरंच काहीतरी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे सर्वांचं. त्याचं कारण असं आहे की त्यांनी अंडरग्राऊंड खोदता त्या इथपर्यंत गेलेले आहेत, म्हणजे स्तूपाच्या जवळपास गेले आहेत. आणि उद्या समजा तिथे बॉम्बस्फोट जर झाला तर ते पूर्ण स्तूप खाली येईल. कारण की त्या हे RSSचं प्लॅनिंग आहे. RSS कसं करते की 50 वर्षाच्या पुढचं प्लॅनिंग करते. आता इथे बोद्धगयेला देखील बॉम्बस्फोट RSSनं घडवून आणला होता. तर याला हे त्यांना खुपते आहे त्यांच्या डोळ्यामध्ये. कारण की महाराष्ट्राचा जेव्हा हे दाखवण्यात येतो, चित्र दाखवण्यात येतं किंवा नागपूरचं चित्र, तर हे स्तूप दाखवावं लागतं त्यांना. आणि हे सन्मानाचं चित्र आहे बौद्ध धम्मीयाचं, ते त्यांना नको आहे. आणि त्यांच्यामुळं त्यांनी काय करते, अंडरग्राऊंड बनवलं आणि काही दिवसानंतर बॉम्बस्फोट घडवतील तिथं, हे पूर्ण खाली येईल. दीक्षाभूमीची आपली जागा आहे, ही ऊर्जा भूमी आहे सगळ्यांची आणि ज्ञानभूमी आहे. इथे कुठलंच हे असे आंदोलन व्हायला नको होते. पण आम्ही 2 महिन्याच्या आधी जेव्हा गवई सरांशी बोललो, त्यावेळेला त्यांनी आम्हाला याचं प्लॅनिंग काही सांगितलं नाही. आम्ही 4 लोकांना विचारलं तेव्हा की तुमचं प्लॅनिंग काय आहे. समितीला जाऊन आम्ही मीटिंग केलेली आहे. त्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की अजून आमचं काही प्लॅनिंग झालेलं नाही आहे की आम्ही काय करणार आहोत. पण त्वरितच त्यांनी हे सगळे एवढे मोठे मोठे खड्डे जेव्हा आम्हाला दिसले आणि लोकांच्या लक्षात आलं की हे काहीतरी लोकांना म्हणजे भूल पाडत आहेत, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. आणि इथे सगळं RSSचं पूर्ण घोड आहे हे 100% आम्ही सांगत आहे. हा निर्णय आज त्या ठिकाणी झालेला आहे. आता त्याच्यानंतर या ठिकाणी पार्किंग बंद होणार आहे असं म्हटलं आहे त्यांनी. आता परंतु माझी एक डिमांड आहे, उद्यापासून ही डिमांड असायला पाहिजे, 4.5 एकर बाजूची जमीन दीक्षाभूमी परिवाराला भेटली पाहिजे. या ठिकाणी आता लोक मावत नाही आणि ते जर त्या ठिकाणी जागा मिळाली तर फार चांगला होईल आणि त्याच्यामुळे आंबेडकरी जनतेचा त्याच्यामध्ये विजय होईल. ते आंदोलन हातात घेतलं पाहिजे लोकांनी. हे जे उत्खनन केलं दीक्षाभूमीच्या समोर, याच्या विरोधात आपण सगळेजण आलो. आमचा विकासासाठी विरोध नाही. आता जे बोलले 4.5 एकर, आम्हाला 4.5 एकर जमीन भागत नाही. आमची हे जशी होती भूमी तशी आमची खाली करून पाहिजे आणि विकासाच्या विरोधात नाही आम्ही. हे जे बाजूची आहे 15 एकर जमीन कृषी विद्यापीठाची आणि समाज कल्याणची, हे जमीन सरकारने आम्हाला द्यावं, आम्ही तिथे विकास करायचा.
त्या जागेवर विकास करायचा. हे जागा आम्हाला दिवसेंदिवस कमी पडत आहे. इथून हे आंबेडकर कॉलेजची जागा, हे सुद्धा कॉलेज तिकडे गेलं पाहिजे. हे निवास आहे भिक्खू निवास, हे सुद्धा तिकडे. हे भूमी पूर्ण आम्हाला जशी होती तशी पाहिजे आणि हे सगळं बांधकाम आम्हाला त्या 15 एकरच्या भूमीत पाहिजे. हा सगळा विकास तिथं झाला पाहिजे. या भूमीवर विकास नको, आधीच विकास भरपूर आहे. फक्त आम्हाला वाहनासाठी हे जागा नाही पाहिजे, जनतेला पाहिजे हे जागा. जनतेला जागा कमी पडत आहे, वाहनासाठी हे जागा नाही आहे. वाहनाची त्यांनी व्यवस्था करा, कारण 5 किलोमीटरपासून रांगा लागतात. तेव्हा कुठं कोणाला अडचण आली वाहतुकीची, कोणाला पार्किंगची गरज. मग यांनाच कसं काय सुचलं इथं पार्किंग करायची. आणि ते दीक्षाभूमीच्या जे मेन दीक्षाभूमी आहे त्या भूमीच्या 25 फुटावर हे अंडरग्राऊंड पार्किंग करायची. हे याच्या डोक्यात आलं कसं. उद्या जर गर्दीमध्ये एखाद्या वाहनानं आणलं काही त्याच्यात आणि अंदर घातल्यानं उडवून दिलं तर काय करता. स्मारक समिती आणि सरकारने जे काही बांधकाम सुरू या दीक्षाभूमीवरती केलं, खरं म्हणजे सौंदर्यीकरणाला आमचा विरोध नाही आणि सौंदर्यीकरण झालंच पाहिजे. परंतु या जनमानसामध्ये पार्किंगच्या संदर्भानं जो काही आक्रोश निर्माण झाला, तर त्या आक्रोशासंबंधी स्मारक समितीच्या सदस्यांनी आणि MMRDचे जे काही हे असतील सरकारची माणसं, त्या MMRDच्या लोकांनी हा जनसमूह जिथे आलेला आहे, तर मला वाटते की त्यांनी या समूहासमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण जे बांधकाम इथे होत आहे, या बांधकामामुळे या स्तूपाला धोका निर्माण झालेला आहे. कारण जी माती असते त्या माती ही एकसारखी नसते. मातीमध्ये अनेक लेअर असतात. अनेक लेअर खोदल्यानंतर मुरम हा निघतो तिथे आणि मग जेव्हा ते पोकल्या नसते, जेव्हा त्याला ते झटका मारते ते खोदण्यासाठी, तर त्याचं व्हायब्रेशन हे कमीत कमी 3 किलोमीटर ते 5 किलोमीटरपर्यंत त्याचा व्हायब्रेट होते. आणि मग 1 फुटाच्या 1.5 फुटा 500 मीटरच्या अंतरावर स्तूप असेल, तर त्या पोकल्यांनी तिथलं खडकावर जर ते मारलं असेल तर त्याचं व्हायब्रेट डायरेक्ट दीक्षाभूमीला त्याचं पोचलेलं आहे. त्याच्यामुळे खाली त्यांनी 4 खांबसुद्धा लावलेले आहेत. तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पिंपळ झाडाला काही धोका निर्माण होणार नाही का, की हा पिंपळ हे विरान याच्यामध्येही निर्माण होते, तर ते सुरक्षित राहील. पण ज्या आर्किटेक्चरनी या स्तूपाचं आयुष्य 100 वर्ष ठेवलं असेल, तर या बांधकामामुळे या स्तूपाचं आयुष्य 50 वर्ष झालेलं आहे आणि सामान्यासमोर हा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून समितीने यावं आणि तात्काळ इथलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते सौंदर्यीकरणाचं तर त्यांनी करावं. पण जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे, या पार्किंगमुळे प्रदूषण होईल. उद्या एखादेही अतिरेकी लोक एखादी वाहन घेऊन आले आणि तिथे ते वाहन ठेवलं आणि एखादा ब्लास्ट झाला तर स्तूपासहित हे उडून जाईल. म्हणजे पुढचे जे धोके आहे, प्रदूषणाचा धोका आहे, तिथे जे काही गाड्यांचा आवाज होईल त्या गाड्यामुळे सुद्धा या स्तूपाकडे व्हायब्रेट होईल. म्हणजे त्याला भगदाड पडू शकतात किंवा ते क्रॅक होऊ शकते. आपण जेव्हा रिंग रोडवर राहतो तर पाहतो की त्या जेव्हा गाड्या चालतात तर आपल्या घराला तडे येतात. तर मला असं वाटते की हे तडे येऊ नये याच्यासाठी ज्या काही त्यांनी उपाययोजना केल्या असतील, या जनसमूहासमोर यावं आणि त्यांनी सांगावं. म्हणजे सौंदर्यीकरण करावं, पण पार्किंगची व्यवस्था जर करायची असेल तर त्यांनी जे क्रिकेट ग्राउंड आहे, ज्या क्रिकेट ग्राउंडचा पैसा जोशी नावाचा ब्राह्मण खातो, त्याला थांबवायचं असेल तर तिथे पार्किंगची व्यवस्था करावी आणि ती जागा समाजासाठी उघडून द्यावी, असं मी सरकारला आवाहन करतो. मायाताई घोरपडे हे सर्व आंबेडकरी जनता हे एकत्रित करण्यासाठी आलेले आहे. हे एकच म्हणणं आहे सर्वांचं, या दीक्षाभूमीवर धार्मिक स्थळावर अंडरग्राऊंड पार्किंग नको आहे आणि हे विकास कामाला आमचा विरोध नाही. जे बाहेरून लोक येतात 8 वाजता ही जी लाईटिंग बंद होते त्याला पण आमचा विरोध आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांना एवढा प्रकाश निर्माण करून दिला, हे अंधारात का राहते? 8 वाजता हे चुकीचं आहे ना. हे सगळे लोक जे बसलेले आहे आणि यांनी सर्व आढावे घेऊन कोणाला काही सांगत नाही, आपणच निर्णय घेतात. आणि जे बाहेरून लोक येतात सर, तर यात्री निवास तयार करा. हे आम्हाला हे
विकासाचा विरोध नाही आहे, सौंदर्यीकरणाचा विरोध नाही आहे, पण सर्व जनतेचं एकच म्हणणं आहे, अंडरग्राऊंड पार्किंग नको आहे. हे 15 ते 20 दिवसापासून हा जनआक्रोश जो आहे हा खूप मोठा संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात पसरलेला आहे. ह्या दीक्षाभूमीवर कोणताही सौंदर्यीकरण होऊन द्या, किती सौंदर्यीकरण होऊ द्या, फक्त दीक्षाभूमी खोदायची नाही, इथे कोणतंही अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन नको अशा लोकांच्या भावना आहेत. कमीत कमी 12 तारखेपासून 7 ते 8 जनरल पब्लिकच्या मिटिंगा झाल्या. सर्व बौद्ध अनुयायी होते, मोठे मोठे इंजिनियर्स वगैरे होते आणि या लोकांची एकच भावना आहे, तुम्ही सौंदर्यीकरणाच्या आमच्या कोणताही गोष्टीला विरोध नाही, फक्त अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन नको, ज्यामुळे भविष्यात होणारे अपघात म्हणजे स्तूपाला धोका, बोधिवृक्षाला धोका, ते स्लॅब किती वर्ष टिकेल किंवा टिकणार नाही आणि केव्हा पडेल, हे धोके लोकांसाठी बरोबर नाही. म्हणून अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन नको ही सर्वांची भूमिका आहे. असं कुणालाही माहीत नव्हतं. स्मारक समितीने हा DP जो सँक्शन मंजूर केलेला आहे तो परस्पर एका खोलीमध्ये मंजूर केलेला आहे. याची जनतेला काही याची बातमी नव्हती, जनतेला याची माहिती नव्हती. मागच्या महिन्यापासून जेव्हा हा कामाला सुरुवात झाली तर जनतेला, कार्यकर्त्यांना असं वाटलं की या ठिकाणी कुणालाही न मानता फक्त 20 ते 25 गाड्या या ठिकाणी रोज येतात. त्या 20-25 गाड्यांसाठी एवढं मोठं पार्किंग आणि एवढा मोठा अवाढव्य खर्च जो शासन करत आहे, त्यामागचं काय कारण आहे? तर तो आहे पार्किंग नको. त्वरित NMRDAने पुनर्विचार करावा या पार्किंगबाबत आणि उर्वरित जो प्रकल्प आहे तो पूर्ण करावा. पार्किंगबाबत आता जो काही खर्च झालेला असेल त्या ठेकेदाराशी चर्चा करून त्या खर्चाबद्दल मार्ग काढावा आणि ही पार्किंग ताबडतोब पुनर्विचार करून थांबवावी असं आमच्या शासनाला आणि स्मारक समितीला विनंती आहे. दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिलेत. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल. नागपूरला दीक्षाभूमीवर एक आंदोलन सुरू आहे. मुळामध्ये दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला. जवळजवळ 200 कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत. दीक्षाभूमी स्मारक समितीने हा संपूर्ण आराखडा त्या ठिकाणी फायनल केला आहे, त्यांनी मान्य केलेला आहे. त्यानुसार त्या ठिकाणचं बांधकाम चाललेलं आहे. मात्र आज त्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे की ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये, याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल, अशा प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे. खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे. त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे. तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत, आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील, यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समवेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे. त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल. कारण पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाहीये आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला.
त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. जय विज्ञान जय संविधान जाती तोडो समाज जोडो अंतर्गत सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड येथे राजमाता अहिल्याबाई होळकर व छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन सभा व स्मृतिशेष प्राध्यापक हरी नरके फुले आंबेडकरी विचारधारा साहित्य पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा नांदेडचे माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार कोसबतवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात विचार मंचावर सुप्रसिद्ध उद्योजक तथा ओबीसी नेते बालाजी इबिद्दार, BPSS चे राष्ट्रीय अध्यक्ष SG माचनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. खरं म्हणजे भारतीय पिछडा संघ यांनी आणि नांदेडकरांनी मला इथे प्राध्यापक हरी नरके फुले आंबेडकर साहित्य पुरस्कारासाठी बोलवलं होतं आणि त्या निमित्ताने मी माझं फक्त इथे मनोगत व्यक्त केलं. तर जे काम हरी नरकेंनी केलेलं आहे तसं काम प्रत्येक ओबीसी कार्यकर्त्यांनी करावं, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी आणि प्रत्येक ओबीसी आज जातीपाती विसरून एक ओबीसी प्रवर्ग, जसा अनुसूचित जातीचा वर्ग आहे, अनुसूचित जमातीचा वर्ग आहे, तसा ओबीसी प्रवर्ग आणि हे तिन्ही प्रवर्ग एक येऊन शेवटी एक जो बहुजन समाज निर्माण होतो, त्या बहुजन समाजाने भारताच्या संविधानाने प्रोव्हिजन केलेलं आहे की त्यांनी सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व मिळवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून काम करायला पाहिजे आणि ते काम करताना त्यांना एकत्रित आणणारा असा जो कुठला विचार आहे तर तो फुले शाहू आंबेडकरांचाच विचार आहे असं मला या प्रसंगी. सर, आज प्रत्येक जात आरक्षण मागते आहे, एक अभ्यासक म्हणून काय सांगाल आपण? मी आता माझ्या विस्तृत मनोगतामध्ये सांगितलं की भारताच्या संविधानाची कलम 16(4) आहे. यामध्ये म्हटलं आहे की तो समाज मागासवर्गीय असला पाहिजे आणि हे आयोग ठरवतं आणि त्याला पुरेसं प्रतिनिधित्व नाही हे सुद्धा सिद्ध करावं लागेल. या दोन अटी असल्या तरच आरक्षण मिळतं. त्यामुळे आरक्षणासाठी जर का काही समाज ब्लॅकमेल करत असतील, उपोषण करत असतील तर हे सर्व गैरसंविधानिक आहे आणि राज्यकर्त्यांनी संविधानिक भूमिकेतून निर्णय घेतले पाहिजे असं मला राज्यकर्त्यांना सांगावंसं वाटतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राजर्षी शाहू महाराज, त्याचबरोबर व्ही.पी. सिंग यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने या बहुजन महामानवाने जे समाजासाठी केलेलं कार्य हे समाजासाठी उपयोगाला आणून घेण्याची गरज खऱ्या अर्थाने आज आहे असं मी समाजाला सांगतो. या निमित्तानं सामाजिक सलोखा टिकला पाहिजे, समाजामध्ये जातीभेद हा दूर झाला पाहिजे आणि एक समाज निर्माण होऊन एक समृद्ध भारत तयार होण्यासाठी ह्या बहुजन महामानवांचं विचार आपल्यासाठी तारक ठरले. सर्व वाहनावरील RTO पासिंगचा 50 रुपये अन्यायकारक दंड बंद झालाच पाहिजे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कार डीलर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय आणि मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले। येत्या 15 दिवसात 50 रुपये पासिंग दंड रद्द नाही केला तर यापेक्षा तीव्र आंदोलन उभा करू असा इशाराही माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितला। आमच्या मागण्या पूर्ण करा, लावलेला जुलमी दंड। या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या वतीने चंदगडपासून गडिंग्लज, चंदगड, आजरा, उत्तूर, गगनबावडा संपूर्ण जिल्ह्यातून चालक, मालक, गाडी विक्रेते सर्वजण इथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। आमची प्रामुख्याने मागणी आहे, जो रोज 50 रुपये दंड या महाराष्ट्र शासनाने लावलेला आहे तो आज अखेर कोणत्याही पद्धतीने थांबण्याचं नाव घेत नाही आहे आणि प्रत्येक गावागावात चेक नाक्यावरती गाड्या RTO पकडत आहेत। हे पहिल्यांदा थांबलं पाहिजे आणि हा जो जुलमी दंड या शासनानं लावलेला आहे हा आजच्या आज थांबला पाहिजे असं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला एक आशेचं किरण दिलेलं आहे की मी या शासनाबरोबर वरती बोलतो आणि लवकरात लवकर यातून आपण मार्ग काढूया असं त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी कळवलेलं आहे। आश्वासनाची पूर्तता त्यांनी नाही केली। येणाऱ्या 8 दिवसामध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही 5000 वाहने घेऊन चक्का जाम आंदोलन करणार आहोत आणि RTO ऑफिसला टाळे ठोकणार आहोत। याआधीही आम्ही आपल्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना शासनाला कळवलेलं आहे पण कोणतीही दाद घेतलेली नाही आहे। आज 2000 लोक या ठिकाणी जमलेत पण येणाऱ्या 8 दिवसात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 5000 वाहनं घेऊन पूर्ण चक्का जाम केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। प्रज्ञा करुणा विहार समिती, माता रमाई आंबेडकर महिला मंडळ व सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त उपायुक्त प्रकाश येवले, साना भालेराव यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले। मनपाचे सेवानिवृत्त उपायुक्त प्रकाश येवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्ञानोबा दुधमल, मनपाचे सेवानिवृत्त सिद्धार्थ ढेपे, बार्टीच्या प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती। आज या ठिकाणी आपण प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी जमा झालेलो आहोत। हे प्रज्ञा करुणा विहार 24 आणि 25 फेब्रुवारी जेव्हा नांदेडला बौद्ध धम्म दीक्षाविधी संपन्न झाला त्या कार्यक्रमाला भैयासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड आदी नेते मंडळी उपस्थित होती आणि या विहाराचं पूर्वी ही भजनखोली होती। या विहाराचं नामकरण सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी प्रज्ञा करुणा विहार असं ठेवलं 24 फेब्रुवारी 1957 पासून। तर आज या विहारात आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे। आम्ही दरवर्षी असे उपक्रम विविध राबवित असतो। सम्राट अशोकाची जयंती देखील या ठिकाणी साजरी करत असतो आणि विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या विहारामार्फत करत असतो। मी सुभाष लोखंडे, सामाजिक कार्यकर्ता, प्रज्ञा करुणा विहार देगाव नांदेड येथे शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आम्ही आज आयोजित केलेले आहेत। 10वी-12वी विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा येता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना एक वही पेन वाटप करून शाहू महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न आहे। सर्व महापुरुषाच्या जयंत्या आम्ही प्रज्ञा करुणा विहार देगाव नांदेड, प्रज्ञा करुणा विहार समिती व रमामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही करीत आहोत। सर्व महापुरुषाचे विचार हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून देशाची जडणघडण आहे हे महापुरुषाच्या विचाराचं व्हावी आणि बुद्धाच्या विचारावर व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो। जय भीम, जय भारत।
जय भीम. मी सुजाता पोहरे, प्रकल्प अधिकारी बार्टी समतादूत, जिल्हा नांदेड. आज प्रज्ञा करुणा विहार बौद्ध विहारामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये जे 10वीच्या विद्यार्थ्यांनी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलेलं आहे त्यांना प्रोत्साहनपर आपण महामानवांचे पुस्तकं आणि काही वही पेन असे साहित्य त्यांना आपण देऊन त्यांचा यथेच्छ सन्मान करणार आहोत. त्यासोबतच बार्टीकडून सामाजिक न्याय दिन या दिवसाचं औचित्य साधून तसेच अंमली पदार्थ विरोधी दिवस असल्या कारणाने आपण पथनाट्याच्या माध्यमातून अंमली पदार्थाचं सेवन करू नये हा संदेश आपण या देगाव चाळीच्या लोकांकरिता आपण इथं देणार आहोत. आणि आजच्या तरुण पिढीला या गोष्टीची फार आवश्यकता आहे, कारण तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चाललेली आहे आणि हे भारताचं भविष्य आहे उद्याच्या. तर आपल्याला आज त्यांचं वर्तमान सांभाळणं हे गरजेचं आहे आणि यांना ह्या व्यसनाच्या खाईतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून यांना संदेश देणार आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. पावसाळी अधिवेशनात वाळू मुद्द्यावर यशोमती ठाकूर आक्रमक झाले. अधिकारी आणि कंत्राटदार यांनी भागीदारी करून वाळूमध्ये घोटाळा केला असल्याचा आरोप अधिवेशनात आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय. मंत्री महोदयांनी पण हे कबूल केलेलं आहे की हे वाळू धोरण फसलेलं आहे म्हणून. अध्यक्ष महोदय, एवढा हायदोस या ठिकाणी झालेला आहे. आपण 600 रुपयांनी घरकुलाला आपण वाळू देत होतो, तर मूळ मागच्या काळामध्ये ते तसं होतं. अध्यक्ष महोदय, आता काय होतं अध्यक्ष महोदय की 600 रुपये ब्रास प्रमाणे रेती आपण ड्यू केली होती, पण परंतु लिलावधारकाने घाट घेतला. त्या रेतीमुळे नदी ते डेपो ही किंमत जाते 2600 रुपये. अध्यक्ष महोदय, आणि त्यात वाळूचा खर्च वेगळा आपण जर काढला तर 6000चा वर खर्च त्या ठिकाणी घरकुलामध्ये 6000च्या वर ब्रास तेवढा खर्च होतो. अध्यक्ष महोदय, या धोरणाला आपण फसवा म्हणणार की नाही म्हणणार? दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय 2 मिनिट मंत्री महोदय आपण ऐकून घ्या. साहेब, कोविडचा काळ गेला, त्याच्यानंतर खूप युवक वाळूच्या ट्रक घेतले आणि वाळूच्या कामाला त्या ठिकाणी लागले. पण जिथे घाट देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जर समजा त्याचं टायमिंग जर संपलं, समजा ते परमिशनचं टायमिंग 3 वाजता संपलं, तर साहेब 3:10 तो ट्रक जप्त केला जातो. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही 2 लाख रुपये लावलेले, 2 लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय. बघा, 2 लाख रुपये की 4 लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे ती, अध्यक्ष महोदय, त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात.
पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही, पहिले 2 लाख तुम्ही काढा. कुठून देणार आहे तो बेरोजगार? अध्यक्ष महोदय, शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे. ह्या गोष्टी शासनाला मान्य आहे का? नसेल मान्य तर 600 रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं. अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का? आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई आपण करणार का? शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हायदोस घालतो. याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? नांदेड येथील सुमेधराज कांबळे हिंदोळकर यांनी प्री व मेन्स परीक्षा उत्तीर्ण केली असून 16 जून 2024 रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांची केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग 1 मध्ये निवड झाली आहे. सुमेधराज यांनी नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेकचे शिक्षण पूर्ण करून IIT दिल्ली येथे एमटेक पूर्ण केले. सुमेधराज हे नांदेडच्या सिडको येथील मर्चंट्स बँकेतील शाखाधिकारी गंगाधर कांबळे यांचे चिरंजीव असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आई वडिलांना दिले आहे. जय भीम. माझं नाव संगीता गंगाधर कांबळे. सुमेधराज हा लहानपणापासूनच खूप अभ्यासू आणि खूप हुशार आहे. त्यांनी म्हणजे जिद्दीनं खूप इथपर्यंत येऊन पोहोचलाय आणि मला त्याच्यावर खूप अभिमान आहे, गर्व आहे त्याच्याविषयी. मी लहानपणापासून त्याचा अभ्यास घ्यायचा, आम्ही दोघं पण अभ्यास घ्यायचो. त्यामुळे तो म्हणजे हुशार होता म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचो. काय वाटतं तुम्हाला आज राजपत्रित अधिकारी बनलेला आहे? आज मला खूप अभिमान वाटतोय सर त्याच्याविषयी आणि आम्हा सर्वांना खूपच अभिमान आहे. गंगाधर यादवराव कांबळे हिंदोळकर. मी सध्या मर्चंट बँकेमध्ये शाखाधिकारी या पदावर कार्यरत आहे. सुमेधराज हा लहानपणापासूनच अगदी हुशार म्हणून त्याची विद्यार्थ्यांमध्ये गणती होती. त्याला 3रीमध्ये तो युनिफाईड क्लाससुद्धा त्याने सक्सेस झाला होता. त्याच्यानंतर 8वीमध्ये तो NTSC स्कॉलर झाला होता. त्याच्यानंतर 10वी 7वी 4थी स्कॉलरशिपसुद्धा त्यानं सक्सेस झाला होता. तर अशा प्रकारे तो लहानपणापासूनच अगदी हुशार विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये सुद्धा गणला जात होता. म्हणून आम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन आम्ही त्याच्या अभ्यासावर खूप म्हणजे लक्ष केंद्रित करून त्याचा अभ्यास घेतला आणि ह्या पदापर्यंत तो पोहोचेल याची आम्हाला गॅरंटी होती. याच्या अगोदर तो ज्यावेळेस IITला नंबर लागला नव्हता, एका मार्कानं तो अनसक्सेस झाला. त्याच्यानंतर त्यांनी जिद्दीनं एमटेक IIT दिल्लीतून केलं. त्याच्यानंतर तो भारतातून 75वा रँक ऑल इंडिया रँक गेटमध्ये अशा प्रकारे त्यानं खूप काही यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्हाला अपेक्षित होतं की तो एक ना एक दिवस अशा प्रकारे एक मोठा अधिकारी होणार आहे. सप्रेम जय भीम. मी अशोक जयवंतराव येडके, सुमेध गंगाधर हिंदोळकर यांचा मी काका आहे आणि सुमेध राज हा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता आणि त्याबद्दल आमच्या समाजामध्ये आणि आमच्या नातेवाईकामध्ये त्याबद्दल त्याचा फार अभिमान होता. हा IAS ऑफिसर होईल आज आमच्या समाजामधली, आमच्या नातेवाईकामध्ये. पण आज तो केंद्रीय राजपत्रित अधिकारी झाला. त्याबद्दल येडके परिवार आणि आमची ऑल इंडिया महाराष्ट्राची फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन पुणे या संघटनेच्या वतीनं मी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. सुमेधराज गंगाधर हिंदोळकर आहे. मी नांदेड जिल्ह्यातून आहे आणि माझी निवड ॲज अ एक्झामिनर ऑफ पेटंट्स अँड डिझाईन्स या पदावर झालेली आहे. ते CGPDTM ऑफिसनुसार आणि ती सेंट्रल गव्हर्नमेंटची गॅझेटेड A नंबर पोस्ट आहे. आणि त्यामुळे माझ्या घरात, माझ्या परिवारासह, कुटुंबासह, समाजातसुद्धा आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांना पण प्राऊड फील होत आहे. याचं पूर्ण श्रेय मी पहिलं तर आपल्या महामानवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांना देतो. त्यांच्यामुळेच आज आपण जे आहे ते या पदावर पोहोचता आलं आहे. त्यांच्यामुळेच शिकता आलं आहे आणि त्यातलं काही श्रेय पण मी स्वतः माझ्या पॅरेंट्सला पण देतो, माझ्या आईवडिलांना.
त्यांनी लहानपणापासूनच माझ्याकडे स्पेशल लक्ष देऊन, अभ्यासाकडे लक्ष देऊन, माझ्याच नाही तर माझ्या भावंडांचं सुद्धा किंवा माझ्या परिवारातील मुलांकडे सुद्धा लक्ष देऊन त्यांना पण अभ्यासाची किंमत माहिती करून देऊन या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी मला हेल्प केलेलं आहे. तर मग युवकांना काय सांगाल? युवकांसाठी माझं फक्त एक सॉक्रेट्सचा कोट आठवतो. त्यांनी म्हणलेलं आहे की व्हॉट इज सक्सेस, असं जर एका माणसांनी सॉक्रेट्सला विचारलं तर सॉक्रेट्स हे एक फिलॉसॉफिकल थिंकर आहे ग्रीकमधला. त्यांनी म्हणजे त्याला एका माणसाने विचारलं होतं की व्हॉट इज सक्सेस, व्हॉट इज सिक्रेट ऑफ सक्सेस. तर सॉक्रेट्सने असं म्हणलं की इफ यू वॉन्ट सक्सेस ॲज बॅडली ॲज यू वॉन्ट एअर टू ब्रीथ, म्हणजे तुम्हाला श्वास घेणे एवढं जर सक्सेस पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईल. देर इज नो सिक्रेट ऑफ सक्सेस. तर अथक प्रयत्न आणि मेहनत करून सक्सेस भेटतं, सहजासहजी काही भेटत नाही. बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.